प्रश्न आहे, पिता व पुत्र यांच्या आजच्या वयाची बेरीज 38 वर्ष आहे. 7 वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक 22 वर्ष असेल तर पुत्राचे त्या वयाचे वय किती? बघा आता प्रश्न तर दिलाय, आजची बेरीज आहे 38 वर्ष आणि 7 वर्षानंतरचा फरक दिलाय 22 वर्ष. हे 7 वर्षानंतरचा जो फरक आहे हा फक्त आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी दिलेला आहे, कारण जो फरक आहे तो फरक आज पण तेवढाच असणार आहे, 7 वर्षांनी तेवढाच असणार आहे, 22 वर्षांनी देखील तेवढाच असणार आहे. आता बघा आपल्याला पिताचं वय माहित नाही म्हणून काय करू, पिता बरोबर ए मानू आणि पुत्राचं वय माहित नाही म्हणून पुत्र बरोबर बी मानू. हे गणित सोडवायला एकदम छान सूत्र आहे. बघा आता हिने काय दिलेलं, त्यांच्या दोघांच्या वयाची बेरीज दिली, म्हणजे आपल्याकडे काय ए अधिक बी बरोबर 38 आणि त्यांच्या वयातला फरक किती दिलेला आहे 22, म्हणजेच काय ए वजा बी बरोबर 22. काय करूया, या दोन्ही समीकरणांची आपण काय करून घेऊ, बेरीज करून घेऊ. बघा ए अधिक ए बरोबर 2a, अधिक वजा वजा होतो, बीतून बी गेला 0 राहिला, 38 आणि 22 यांची बी जर बेरीज केली तर ती 60. याचाच अर्थ काय 2a बरोबर 60, मग ए बरोबर 60 भागिले 2, हा 2 इकडे गुणिले तिकडे जाताना काय होईल भागिले, म्हणजेच एचे जे वय आलंय ते किती आलंय 30. म्हणजेच पित्याचे आणि पुत्राचे आजचे वय किती आले 30, पित्याचे आले, दोघांच्या वयाची बेरीज 38 होते, पित्याचे वय 30 आले, म्हणजे पुत्राचे वय किती आले 8 वर्ष आलेले. आता बघा 7 वर्षानंतर, याच्यात जर आपण 7 प्लस केले तर पित्याचे वय येते 37 वर्ष आणि मुलाचे वय येते 15 वर्ष. म्हणजेच त्यांनी जो प्रश्न विचारलेला आहे की 7 वर्षानंतर मुलाचे वय किती, तर मुलाचे वय किती असणार आहे 15 वर्ष. आता बघा हे जरी तुम्हाला सूत्र लक्षात राहिलं नाही तर तुम्हाला एक सोपी पद्धत दाखवतो हे गणित सोडवण्याची. आता बघा त्यांनी काय दिलेलं आहे आपल्याला, दोघांच्या वयातील फरक किती दिलाय 22 बरोबर. हा 22 हा फरक मुलाच्या जन्माच्या वेळी देखील असणार आहे, 5 वर्षांनी असणार आहे, 7 वर्षांनी असणार आहे, 15 वर्षांनी देखील असणार आहे. मग बघा जेव्हा वडील 22 वर्षांचे होते तेव्हा मुलगा किती वर्षाचा असणार आहे 0 वर्षाचा, वडील 23 वर्षाचे, मुलगा 1 वर्षाचा, वडील 24 वर्षाचे, मुलगा 2 वर्षाचा, वडील 25 वर्षाचे, 3, 26, 4, 27, 5, 28, 6, 29, 7, 30, तेव्हा मुलगा किती वर्षाचा असणार आहे 8, आणि ह्यांच्या वयाची बेरीज किती होते 38 जे आपल्याला दिलेलं आहे. आणि मग त्याच्यात त्यांनी सांगितलेलं की 7 वर्षानंतर, तर 7 वर्षानंतरचा फरक किती असणार आहे 37 आणि 15, फरक 22च असणार आहे, मुलाचं वय किती असणार आहे 7 वर्षानंतर 15. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनल नाशिक करिअर अकॅडमी स्टडी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.